महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्तानं संगमनेरमध्ये अनेक विविध सामाजिक संघटना, विविध राजकीय पक्षांची लोक ही बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा हे सगळ्यांचं तीर्थक्षेत्र म्हणून सातत्यानं तिथं दरवर्षी हार घालायला येत असतात. तिथे येणारी सगळे समाजाची लोक, वेगवेगळ्या संघटनाची, वेगवेगळ्या विचाराची माणसं असतात. पण बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी कोणी वेगवेगळ्या पद्धतीची साधनं घेऊन येत असतं. कोणी नाचत गाचत येत असतं, कोणी ढोल ताशा वाजवतो, कोण मिरवणुका काढतं, कोणी डीजे वाजवतं. असे विविध ज्याला ज्या ज्या पद्धतीने उत्सव साजरा करता येईल अशा पद्धतीने तो उत्सव साजरा करण्याचा बाबासाहेबांची ती एक आमची मंडळी आहे. तालुक्याचं बाबासाहेबांचा पुतळा म्हणजे आमच्या सगळ्यांचं श्रद्धास्थान आहे आणि त्या ठिकाणी लोक येत असतात. परंतु त्या 14 एप्रिलच्या कार्यक्रमामध्ये सकाळी 9 वाजता संगमनेरचे विद्यमान आमदार अमोलजी खताळ स्वतः त्या कार्यक्रमाला आले. आम्ही सगळेजण कार्यकर्ते बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी गेलो. परंतु शेजारी एक छोटासा कार्यक्रम चालू होता. तो कार्यक्रम चालू कुणाचा होता हे काही मला या ठिकाणी माहीत नाही, पण त्या कार्यक्रमामध्ये व्यत्यय आला असा पद्धतीचा आरोप माजी आमदार आणि त्यांच्या काही मंडळींनी या ठिकाणी केला. बाबासाहेबांच्या महामानवांच्या जयंत्या साजऱ्या करत असताना अमोल भाऊच्या माध्यमातून संगमनेर तालुक्यामध्ये गेले 1.5 वर्षापासून आम्ही बघतोय, फक्त बाबासाहेब आंबेडकर नव्हे तर छत्रपती शिवाजी महाराजांची ना भूतो ना भविष्याची संगमनेरमध्ये जयंती अमोल भाऊ साजरी करतात. अहिल्याबाई होळकरांचे करतात, अण्णाभाऊ साठेंचे करतात, लहूजी वस्तादांचे करतात. अनेक महापुरुषांच्या जयंत्या या संगमनेरमध्ये गेले 1.5 वर्षापासून साजऱ्या होतात. या जयंत्या साजऱ्या करण्यामागे कुठलाही राजकीय आणि बाकीचा हेतू नाहीये. एक समाजाची बांधिलकी म्हणून या संगमनेरचे विद्यमान आमदार सगळ्या बहुजन समाजातल्या विविध समाज घटकांना बरोबर घेऊन जयंती साजरी करतात. सगळेजण बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आले की वेगवेगळ्या मार्काचे वेगवेगळी साधन सामुग्री घेऊन तिथं नाचत गाजत येतात. बरं, एवढंच जर मला या ठिकाणी आपल्याला विचारायचं, आपल्या माध्यमातून त्यांना विचारायचं, बाबासाहेबांबद्दल जर तुम्हाला एवढं प्रेम होतं तर गेल्या अनेक वर्षापासून आंबेडकरी समाजाचे आणि बहुजन समाजाचे लोक त्या पुतळ्याच्या जागेच्या मागची जागा बाबासाहेबांच्या आंबेडकर भवनासाठी द्या अशा पद्धतीची सातत्यानं मागणी करत असताना 40 वर्ष या तालुक्याचे विद्यमान माजी आमदार यांनी त्या भूमिकेकडे आणि त्या समाजाच्या मागणीकडे दुर्लक्ष का केलं असा माझा त्यांना सवाल आहे. त्या ठिकाणी ती एक्साईजची बिल्डिंग बांधली. आता एक्साईज खाते कुणाचं लय काम आणले किंवा दलित आदिवासी समाजाची फार कामं एक्साईज मध्ये आणली असं कधी घडलंय का? एक्साईज मध्ये काय केलं जातं? 3 अधिकारी अख्ख्या बिल्डिंग मध्ये आहेत, ते फक्त संगमनेरचे कलेक्शन हप्ते गोळा करण्याचं काम करतात. त्यासाठी ती बिल्डिंग बांधली का? का आंबेडकर भवन होऊ शकलं नाही हा माझा इथल्या माझ्या आमदारांना सवाल आहे. ज्यावेळेस आमची शिष्टमंडळ माजी आमदारांकडे निवेदन घेऊन गेली, समाजाचे अनेक माणसं आहेत त्यांची नावं मी या ठिकाणी घेईन. आमचे माजी मित्र चंद्रकांतजी पवारसाहेब होते, जी.बी. कदमांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ गेलं. स्वतः महागाडी सर दरवर्षी तिथं कार्यक्रम करतात. त्यांनी देखील एकदा आमदारांना, माझ्या आमदारांना भेटले आणि म्हटले की इथं आंबेडकर भवन व्हावं, इथं आंबेडकरांचं स्मारक व्हावं. तर या माजी आमदारानं समाजातल्या काही लोकांच्या तोंडावर सांगितलं की तुमची लोक किती येतात, झाडाखाली मिटिंगला घ्या म्हणे तुम्ही. या भावना आम्हाला आजही त्याचं दुःख होत आहे की ज्याच्या बरोबर आम्ही 40 वर्ष राहिले त्या माणसाने आमचा असा अपमान केला. आणि म्हणून माझं त्या माझ्या आमदाराला आव्हान आहे की तुम्हाला बाबासाहेबांच्या बद्दल, महापुरुषांबद्दल जर फार प्रेम आहे तर तुम्ही आजही संगमनेरचे सगळ्या महापुरुषांचे पुतळे अतिक्रमणात का बसवले याचं उत्तर द्या. तुमच्या नेत्या स्वर्गीय इंदिरा गांधींच्या पुतळ्याला 2 एकर जागा दिली. स्वतःच्या भीताश्रींचं स्मारक कारखान्यावरती 2-4 एकर जागेत उभारलं आणि आमच्या महापुरुषांचे स्मारक अतिक्रमणाच्या जागेत. तुम्ही तर 25 वर्ष मंत्री होता तर 40 वर्ष आमदार होता. काय केलं तुम्ही समाजासाठी याचं उत्तर द्या आणि मग दुसऱ्यावर टीका करा. एवढंच या निमित्ताने मी त्यांना आवाहन करतो, संगमनेरच्या महापुरुषांच्या जयंतीच्या कार्यक्रमाला कोणी गालबोट लावू नये. बाबासाहेब असतील किंवा ही सगळी महापुरुष असतील, ही आमची आराध्य दैवत आहेत. विनाकारण त्याच्यामध्ये कोणी राजकारण करू नये एवढीच विनंती या निमित्ताने मी करतो.